मित्रांनो, आता मी उभा आहे कोरेगाव वाईच्या सीमारेषेवर। मित्रांनो, ही मूर्ती इथंच कोरण्यापाठीमागे किती सिंपल लॉजिक आहे बघा, की जोपर्यंत ही भिंत उभी आहे तोपर्यंत ही मूर्ती इथून कोणीही हलवू शकणार नाही। हे महाद्वार 4 ते 5 वर्षांपूर्वी संपूर्णपणे मातीमध्ये बुडालेलं होतं। या शिळाची उंची जवळपास 8 ते 10 फूट असावी। माझा असा अंदाज आहे की हा दगड बांधकामाच्या आधीच इथे पडलेला असावा, कारण ही चोरवाट एवढी छोटी असण्याचं कारण म्हणजे, पण मला असं वाटतं की इथे दारुगोळा ठेवला जात नव्हता, कारण जिथे दारुगोळा ठेवला जायचा। आणि मित्रांनो, आता आपण पोहोचलेलो आहोत या गडाच्या सर्वात उंच अशा ठिकाणी, जिथे तुम्ही बघू शकता की आपला भगवा फडकत आहे। नमस्कार मित्रांनो, मी अथर्व फिरस्ते व्हाच्या अजून एका भन्नाट एपिसोडमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो। तर मेन मुद्दा हा की आज आहे जगात भारी 19 फेब्रुवारी, म्हणजेच आपल्या राजांचा जन्मदिवस। आणि या शुभ मुहूर्तावर आज आपण आलेलो आहोत एका अशा ठिकाणी जिथे सातारा जिल्ह्यातील एकमेव असे जुळे किल्ले पाहायला मिळतात। मित्रांनो, हा किल्ला पाहण्याची माझी एवढी उत्सुकता असण्याचं कारण म्हणजे हा किल्ला शिलाहार वंशाचा राजा दुसरा भोज याने 1191-92 साली बांधले आहेत, म्हणजेच हे किल्ले 800 वर्ष जुने आहेत। मित्रांनो, एवढे जुने किल्ले मी माझ्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा बघणार आहे, त्यामुळे माझी एक्साइटमेंट नेक्स्ट लेवलची असणार आहे। तुम्ही कमेंट करून सांगा की तुम्हाला हा किल्ला पाहण्याची किती उत्सुकता आहे, आणि त्याचबरोबर माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा। सबस्क्राईब केल्यानंतर शेजारी एक घंटी येईल, त्या घंटीवर क्लिक करून ऑल वरती क्लिक करा। आणि आता इथून पुढील 15 मिनिट फक्त फिरण्यासाठी द्या, कारण मी तुम्हाला घेऊन जाणार आहे आजच्या डिजिटल ट्रिप चंदनवंदनला। मित्रांनो, आता मी उभा आहे कोरेगाव वाईच्या सीमारेषेवर। तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकता की माझ्या डाव्या हाताला कोरेगाव तालुका आहे आणि उजव्या हाताला वाई तालुका आहे। तुम्ही ही मधली रेषा बघू शकता, म्हणजेच आपले हे चंदनवंदन गड वाई तालुक्यामध्ये मोडतात। आणि थोडं पुढे आल्यानंतर आपल्याला एक छोटंसं मंदिर लागतं। त्या मंदिराच्या ठीक पाठीमागे 2 पायवाटा दिसतात। उजव्या बाजूची पायवाट आहे जी की चंदनगडावर जाते, आणि डाव्या बाजूची पायवाट जी की वंदनगडावर जाते। चंदनगडावर जास्त काही अवशेष बघण्यासारखे नाही आहेत, म्हणून आपण वंदनगडावर सर्वप्रथम जाणार आहोत। तर चला। तर आता आपण पोहोचलेलो आहोत गडाच्या मुख्य दरवाजापाशी। तो बघा, तिकडे आहे चंदनगड, आणि मी जिथे उभा आहे तो आहे वंदनगड। माझ्या मागच्या बाजूला तुम्ही गडाचा महाद्वार बघू शकता। मित्रांनो, तुमचा विश्वास बसणार नाही, पण ही वास्तू 800 वर्ष जुनी आहे। फक्त वरचा भाग थोडासा ढासळला आहे, नाहीतर संपूर्ण बांधकाम अजूनही मजबूत असल्याचं दिसून येतं। तर चला, आपण महादरवाजामध्ये प्रवेश करूयात।
मित्रांनो, मुख्य दरवाजामध्ये प्रवेश करत असताना डाव्या बाजूच्या बुरुजावर मला ही गणेशाची मूर्ती दिसली आणि माझ्या पाठीमागच्या बाजूला कमलपुष्पे दिसली। मित्रांनो, ही मूर्ती इथंच कोरण्यापाठीमागे किती सिंपल लॉजिक आहे बघा, की जोपर्यंत ही भिंत उभी आहे तोपर्यंत ही मूर्ती इथून कोणीही हलवू शकणार नाही। आणि संपूर्ण जगाला माहिती आहे की ज्या वास्तू शिवकालीन असतात त्या वर्षानुवर्षे जशाच्या तशा राहतात। मित्रांनो, प्रथम दरवाजापासून थोडं पुढे आलो की आपल्याला गडाचं दुसरं महाद्वार पाहायला मिळतं। हे महाद्वार 4 ते 5 वर्षांपूर्वी संपूर्णपणे मातीमध्ये बुडालेलं होतं। तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता याची पूर्वीची स्थिती। पण गडसंवर्धन करणाऱ्या काही कार्यकर्त्यांनी याला पुन्हा एकदा स्वच्छ आणि सुंदर करण्याचं काम केलेलं आहे। या बाजूला बघू शकता दगडांची 4 ते 5 वर्षांपूर्वी रचलेली ही तटभिंत दिसते। म्हणजेच आज जी काही माती होती, दगड होते, ते बाहेर काढून इथे रचण्यात आलेले आहेत, जेणेकरून गडाची डागडुजी करायची असेल तर याच दगडांचा उपयोग होऊ शकतो। मित्रांनो, गडसंवर्धन करणाऱ्या कार्यकर्त्यांचं हे काम खरंच खूप मोलाचं आहे, म्हणून त्यांच्या या कार्यासाठी फिरस्ते व्हाच्या टीमकडून मानाचा मुजरा। मित्रांनो, शूरगड आणि संग्रामगड अशी या गडांची पूर्वीची नावे आहेत। इसवी सन 1191-92 सालच्या ताम्रलेखानुसार चंदनवंदन हे किल्ले शिलाहार राजा दुसरा भोज याने बांधले होते। 1673च्या सुमारास शिवरायांनी सातारा पुन्हा जिंकून घेतला व त्याचबरोबर सज्जनगड, कल्याणगड, अजिंक्यतारा आणि हे आपले चंदनवंदन किल्ले सुद्धा जिंकून घेतले। पुन्हा 1689 नंतर मुघलांनी या किल्ल्यावर राज्य केले आणि पुन्हा एकदा 1707 मध्ये छत्रपती शाहू महाराजांनी पावसाळ्यात हा किल्ला जिंकून घेतला। 1752 मध्ये ताराबाईंवर बारीक लक्ष ठेवण्यासाठी दादोपंत बाळाजी विश्वनाथ त्यांच्या सैनिकांसोबत येथे राहिले होते। पुढे हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला। तर असा आहे चंदनवंदनचा छोटासा इतिहास। मित्रांनो, दुसऱ्या महाद्वारातून आपण वर आलो की आपल्याला ही भली मोठी शिळा बघायला मिळते। या शिळाची उंची जवळपास 8 ते 10 फूट असावी। माझा असा अंदाज आहे की हा दगड बांधकामाच्या आधीच इथे पडलेला असावा, कारण जर हा दगड बांधकामानंतर पडलेला असेल तर वरच्या बाजूला काहीतरी पडझड झालेली आपल्याला दिसून आली असती। पण इथे या उलट जिथे दगड आहे तिथेच बांधकाम थांबलेलं आहे असं दिसून येतंय। म्हणजेच हा दगड बांधकामाच्या आधीच इथे पडलेला आहे। आणि मित्रांनो, ठीक त्याच्या समोर एक चोरवाट बघायला मिळालेली आहे आपल्याला। तर चला आता चोरवाटीकडे जाऊया। मित्रांनो, ही चोरवाट आहे। ही चोरवाट एवढी छोटी असण्याचं कारण म्हणजे या चोरवाटेने एका वेळी एकच मनुष्य वर चढू शकतो। आणि वर आल्यानंतर ह्या आहेत संपूर्ण सह्याद्रीच्या रांगा।
मित्रांनो, गडावर थोडं चालत आल्यानंतर आपल्याला चुन्याचा घाणा दिसून येतो. प्रत्येक गडावर एक ना एक तरी चुन्याचा घाणा आपल्याला बघायला मिळतो. याचं काम असं असायचं की गडासाठी जो काही चुना लागायचा तो यामध्ये तयार केला जायचा. इथे एक असं छोटं दगडी चाक असायचं आणि यामध्ये संपूर्ण चुना असायचा. ते दगड असा गोल 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 फिरवायचे आणि त्याचा सिमेंटसारखा चिकट पदार्थ तयार करायचे. मित्रांनो, आत्ता आपण पोहोचलेलो आहोत या गडावरच्या प्रमुख आकर्षणापाशी, म्हणजेच 800 वर्षापूर्वीच्या या लांब सडक इमारतीपाशी. या गडावर ही एकच वास्तू अशी आहे जी की अजूनही सुस्थितीमध्ये आहे. बाकी सगळ्या वास्तू पडलेल्या आहेत. तर चला आता आज जाऊन बघूया या लांब सडक इमारतीमध्ये काय आहे ते. मित्रांनो, ही धान्य कोठार आहे. काही लोकांचं असं म्हणणं आहे की इथे दारुगोळा ठेवला जायचा, पण मला असं वाटतं की जिथे दारुगोळा ठेवला जातो तिथे मशाली लावल्या जात नाहीत. पण इथे बघा, इथे मशालीसाठी जागा आहे. म्हणजेच इथे दारुगोळा ठेवला जात नसावा तर इथे धान्य कोठारच आहे. आणि दुसरं गोष्ट म्हणजे तुम्ही वरच्या बाजूला बघितलं तर सूर्यकिरण आत येण्यासाठी आणि हवा आत येण्यासाठी आपल्याला जागा केलेली दिसून येते. त्या बाजूला सुद्धा अशीच जागा केलेली आपल्याला दिसून येते. त्यामुळे आपल्याला लक्षात येतं की इथे धान्य कोठारच आहे. मित्रांनो, याच आकाराच्या एवढ्याच अजून 2 पलीकडे धान्य कोठार आपल्याला बघायला मिळतात. तर चला आता आपण त्याही बघून घेऊयात. मित्रांनो, या धान्य कोठाराच्या पाठीमागे एक प्राचीन शिवलिंग आहे. त्या शिवलिंगाचं दर्शन घेऊया आणि पुढे अजून काय काय बघण्यासारखं आहे ते बघूया. चला. आणि मित्रांनो, गडावर फिरता फिरता आम्हाला दर्ग्यासारखी दिसणारी एक जुनी वास्तू बघायला मिळालेली आहे. आणि या कमानीवर एक फारसी लेख लिहिलेला दिसतोय, पण आपल्याला फारसी भाषा येत नसल्यामुळे याचा अर्थ आपण सांगू शकत नाही. तर चला आता आज जाऊन बघूया अजून काय काय आहे ते. मित्रांनो, या ठिकाणी जास्त काही नाहीये, फक्त वरच्या बाजूला एक झेंडा आहे बघा. गडाचं सर्वात उंच ठिकाण असं त्याला संबोधलं जाऊ शकतं. आणि या आता आपण आतमध्ये जाऊन बघूयात. मित्रांनो, आतमध्ये काहीही नाहीये, पूर्ण खोली मोकळी आहे आणि आवाज सुद्धा खूप घुमतोय. हे काय आहे काही कळतच नाहीये, सांगूही शकत नाही. कुठले अवशेष सुद्धा नाहीयेत, काही लिहिलेलं सुद्धा नाहीये. आणि याचं बांधकाम अलीकडच्या काळातलं दिसून येतंय.
आणि मित्रांनो, आत्ता आपण पोहोचलेलो आहोत या गडाच्या सर्वात उंच अशा ठिकाणी, जिथे तुम्ही बघू शकता की आपला भगवा फडकत आहे। बघा किती निकळपणे फडकत आहे। मित्रांनो, इथं येईपर्यंत आमची खूपच दमछाक झाली। दमछाक होण्यापाठीमागे कारण एकच की आम्ही भर उन्हात हा गड सर करत होतो आणि पाण्याची कमतरता असल्यामुळे दम लगेच लागत होता। तर चला आता मी तुम्हाला दाखवतो की आपण आत्तापर्यंत कोणकोणत्या वास्तू पाहिल्या आहेत। मित्रांनो, तो बघा तलाव आणि त्या शेजारीच एक दर्गा आहे। इथे आहे ती ऐतिहासिक वास्तू जी की दर्ग्यासारखी दिसते आणि इथे आहे आपली धान्य कोठार आणि ठीक त्याच्या समोर आहे आपला चंदनगड। आपण चंदनगडावर जाणार होतो, पण इथल्या काही लोकांकडून आपल्याला समजलं की त्या गडावर फक्त एक दर्गा आणि काही पडलेल्या वास्तू आहेत, म्हणूनच आपण सर्वात पहिले वंदनगडावर आलो। तुम्ही सुद्धा या गडावर येणार असाल तर सर्वात पहिले वंदनगडावरच या आणि जर वेळ राहिलाच तरच चंदनगडावर जावा। तर मग मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की कळवा। आणि हो, व्हिडिओ तुम्ही बघताय, व्हिडिओ तुम्हाला आवडतायत पण तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करत नाहीये। जा आणि त्या सबस्क्राईब बटनला फोडून टाका। जय शिवराय।